श्रावण महिन्यात येणारे सोमवार भगवान शंकराला समर्पित मानले जाते. श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शिवलिंगावरती अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने शिवाची भक्ती केली पाहिजे. मनशांती आणि आध्यात्मिक साधनेसाठी उपयुक्त असा हा महिना मानला जातो. तसेच विवाहित स्त्रिया कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी सुद्धा व्रत करतात. तसेच अविवाहित मुली चांगल्या जीवनसाथीसाठी शिव पार्वतीची पूजा करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच श्रावण महिन्यामध्ये 16 सोमवार हे व्रतसुद्धा केले जाते. तर सलग 16 सोमवार श्रद्धेने शिवपूजा, उपवास आणि शिवनामस्मरण करण्याची परंपरासुद्धा आहे. तर हे व्रत विशेषतः विवाह, कौटुंबिक सुख, मनोकामना आणि भगवान शिवाची कृपा यासाठी केले जाते. तर 16 सोमवार हे व्रत श्रावण महिन्यातील सोमवारपासून सुरू करण्याची प्रथा असते. मात्र आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही सुरुवात करू शकता. तर या श्रावण महिन्यातील सोमवारपासून तुम्ही हे व्रत चालू करू शकता. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, त्यानंतर स्वच्छ घर, अंगण वगैरे सगळं स्वच्छ करायचं, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, घरातील देवघर स्वच्छ करायचं आणि शिवलिंगाला पाणी अर्पण करायचं, पंचामृताने अभिषेक करायचा, बेलपत्र, फुले, चंदन अर्पण करायचं, घरामध्ये धूपदीप लावायचा आणि भगवान शंकराचा जप करायचा. आणि त्यानंतर पहिल्या सोमवारपासून पूजा सुरू करायची. पण पूजा सुरू करण्याआधी संकल्प करायचा. तर संकल्प असा करायचा असतो की आपल्या एका हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक फूल ठेवायचं आणि थोडेशा अक्षता ठेवायचं म्हणजे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर असा मनोभावे असा संकल्प करायचा की हे भगवान महादेव, मी श्रद्धेने 16 सोमवार व्रताचा संकल्प करत आहे. माझ्याकडून काही चूक झाल्यास क्षमा करावी आणि माझ्यावर व या माझ्या कुटुंबावर आपली कृपा ठेवावी. आणि त्यानंतर तुम्ही 16 सोमवारच्या व्रताची कथा मिळते तर ती कथा वाचायची किंवा वाचणं जर शक्य नसेल तर फक्त ऐकायचे. आणि त्या दिवशी पूर्ण उपवास करावा लागतो. फक्त चुरम्याचा लाडू हा प्रसाद म्हणून ग्रहण करावा लागतो आणि आपण जेवढा लाडू तो खाणार आहे तेवढंच मंदिरामध्ये सुद्धा ठेवावं लागतो आणि घरातल्यांना सुद्धा वाटावा लागतो. 16 सोमवारचं व्रत करण्यासाठी बरेचसे नियम सांगितले गेलेले आहेत, पण प्रत्येकाला तेवढे नियम पाळणं शक्य होत नाही. तरी तुम्ही महत्त्वाचे जे काही नियम असतात म्हणजे या दिवसांमध्ये मांसाहार करायचा नसतो किंवा अशा कुठल्याही वाईट गोष्टी करायच्या नसतात. जेवढं तुम्ही शिवाचं नामस्मरण कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आणि तेवढं तुमचं हे फलदायी हे व्रत ठरणार आहे. आणि ज्यांना 16 सोमवारचं व्रत करणं जमत नसेल त्यांनी फक्त श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास धरला तरी चालतो. साधी सोपी तुम्ही घरामध्ये पूजा करून शंकराची भक्ती करू शकता किंवा ज्यांना मंदिरात जाणं शक्य असेल ते मंदिरात जाऊ शकतात आणि ज्यांना मंदिरात जाणं शक्यच नसेल ते घरातल्या घरातसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करून नामस्मरण करू शकता. तर तुम्हाला इथे मी श्रावणी सोमवारची कथा सांगते. तर एकदा एका नगरामध्ये एक अतिशय श्रीमंत असा सावकार राहत होता. तर त्याच्याकडे पैसा भरपूर होता, परंतु त्याला मूलबाळ अजिबात नव्हते. त्याच्यामुळं तो आणि त्याची पत्नी दुःखी होते. पण सावकार हा भगवान शंकराचा परमभक्त होता. तो दर सोमवारी उपवास करून भगवान शिवाची मनोभावे पूजा करत असे. तो मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेकसुद्धा करत होता किंवा बेलपत्रसुद्धा अर्पण करीत असे. त्याची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, हे महादेव, हा सावकार इतक्या श्रद्धेने तुमची पूजा करतो, त्याची इच्छा पूर्ण का करू नये? तर भगवान शंकर म्हणाले, त्याच्या भक्तीने मी प्रसन्न तर आहेच, त्याला पुत्र प्राप्ती तर होईलच, परंतु त्या पुत्राचे आयुष्य केवळ 16 वर्षाचेच असेल. काही काळाने सावकाराला पुत्ररत्न प्राप्त झाले. घरात आनंदाचे वातावरण झाले. मुलाचे नाव सोम असे ठेवण्यात आले. मुलगा मोठा होत गेला. जेव्हा तो 16 वर्षाचा होणार होता तेव्हा सावकाराला भगवान शिवाने दिलेले वरदान आठवले. त्याला आपल्या मुलाच्या आयुष्याची चिंता वाटू लागली. सावकाराने मुलाला काशीला पाठवले. तेथे सोमने भगवान शिवाची मनोभावे भक्ती सुरू केली. तो नियमित शिवपूजा, अभिषेक आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू लागला. एके दिवशी सोमची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्याचा मृत्यू जवळ आला. त्यावेळी सोमने अत्यंत श्रद्धेने भगवान शिवाचे स्मरण केले. त्याची अढळ भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी सोमला दीर्घायुष्याचे वरदान दिले. सावकाराला ही बातमी समजताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
त्याने भगवान शिवाचे आभार मानले. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक सोमवारी भगवान शिवाचे नामस्मरण करायला चालू केले आणि त्यांचा भगवान शिवावरील विश्वाससुद्धा वाढला. त्यामुळे आपण आपल्याला किती फळ मिळतं हे न पाहता भगवान शिवाचे नेहमी वारंवार स्मरण केले पाहिजेत. तर अशा प्रकारे खूप असं महत्त्व आहे या श्रावणी सोमवारमध्ये उपवास करण्याचं. आणि श्रावणी सोमवार हा चंद्र आणि भगवान शिवांशी संबंधित असा मानला जातो. त्यामुळे मनशांती, मानसिक स्थैर्य आणि भावनिक संतुलनासाठी शिवपूजा व ओम नमः शिवाय जप करण्याची परंपरा आहे. आणि जर तुम्हाला अशी कोणतीही पूजा करणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे. शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे. 3 किंवा 5 बेलपत्राची पाने तुम्हाला व्हायची आहेत आणि त्यानंतर ओम नमः शिवाय हा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. हे सुद्धा तुमच्यासाठी पुरेसे आहे. आणि जर तुम्हाला श्रावणातील खास ज्योतिषी उपाय हवे असतील तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा.